आणि अनेक गावातून एक देशभक्ती इथं प्रत्येकाला घेऊन आले। तर तुम्ही बघू शकता हा परिसर किती एकदम आनंदाने भरलेला आहे। तसंच एक मानवंदना देण्यासाठी आतुरतेने वाट बघत आहेत सकाळची। तुम्ही बघू शकता इथे किती लोक आहेत आणि अनेक देशभक्त इथे आलेले आहेत। हे बघा मित्रांनो, अजून एक मशाल ज्योत आलेली आहे, तुम्ही व्हिडिओमधून बघू शकता। तर मित्रांनो, परत भेटलो आपण एक नवीन व्लॉगमध्ये, तुमचं स्वागत करतो। आणि आता आपण चाललोय सिद्धगड, तिथे मशाल दौड घेऊन। पण आपलं भाऊ आणि गोडसे गावचे आणि इतर गावचे एकत्र सामील होऊन मशाल दौड घेऊन पुढे गेलेले आहेत। आपण थोडा लेट झालो, आपल्या मागे सुद्धा कामधंदा असतात, जरा रात्रभर रिक्षा चालवतो आणि सकाळी लेट उठतो, त्याच्यामुळे आपण लेट झालोय। आणि तिथे जाण्याचं कारण आपला स्वातंत्र्य लढ्यात आपले वीर आपला भाई कोतवाल आणि हिराजी गोमाजी पाटील हे तिथे शहीद झालेले आहेत। तर त्यांना एक आपण मानवंदना देण्यासाठी तिथे जात आहोत। तिथे पहाटेच्या सुमारास आपली मशाल ज्योत पेटवली जाते आणि त्यांना मानवंदना देतात। म्हणजे ते आपले स्वातंत्र्याच्या लढ्यात म्हणजे असे शहीद झाले, ते आपल्या इंग्रजांनी अत्याचार केलेला होता, म्हणजे प्रत्येक तिथले राहणाऱ्या लोकांवर। आणि तिथे आपला एकदम करबीर एकदम मोठ्या प्रमाणात वसूल करत होते आणि अन्याय खूप करत होते। यांचा जो अन्याय रोखण्यासाठी भाई कोतवाल आणि त्यांच्या सोबत इतर मंडळी होती आणि आपला हिराजी गोमाजी पाटील, तर यांना घेऊन ते अनेक तिथले म्हणजे इंग्रजांशी ज्या कॉन्टॅक्ट साधणाऱ्या म्हणजे कॉलिंगच्या ज्या तारा वगैरे ते तोडायचे, अनेक गोष्टी त्यांच्या अडवायची, दलालांची साधने विधने एवढे अडवायचे। मग त्याच्यासाठी इंग्रजांना म्हणजे एकदम ते हैराण करून ठेवलेलं, म्हणजे आपल्या चांगल्यासाठी। तर मग ते इंग्रजांनी आहेत ना, त्यांच्यावरती काहीतरी 5,000चं कितीचं इनाम लावलेलं। मग त्या इनामानुसार आपले असतात ना, प्रत्येक ठिकाणी गद्दार असतात जे पैशासाठी लालची होतात। तर अशा माणसांनी एक अशी, तर त्यांना माहिती पडलं का इकडे या आपल्या सिद्धगडाच्या याच्यात राहतात इंग्रज, तिथे येऊन पोचले आणि आपल्या हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील आणि भाई कोतवाल यांच्यावरती गोळीबार केला। आणि गोळीबारात म्हणजे आपल्या हिराजी गोमाजी पाटील यांच्या गोळी लागल्यानंतर म्हणजे ते त्यांचा पराजय झाला। मग त्याच्यानंतर आपला भाई कोतवाल त्याच्या पायावरती गोळी लागलेली। त्याच्यानंतर मग ते गोळी लागल्यानंतर ते खूप वेळ असं लढत राहिले, पण आता तुम्हाला माहिती आहे देवाच्या ईश्वर सत्तेपुढे काही चालत नाही। तर ते तिथे शहीद झाले आणि मग त्याच्यानंतर तिथून म्हणजे एवढे वर्ष झाले, मग तिथे एक त्यांचं बलिदान व्यर्थ न जावा त्याच्यासाठी तिथे एक मानवंदना दिली जाते। आणि मानवंदना देण्यासाठी सगळी पुढे गेलेत ना। आता आपल्या जोडीला आहेत कल्पेश आहे, लवेश आहे आणि जतीन आहे। तर तुम्हाला दाखवतो। आणि एक माझी एक चांगली सुरुवात माझ्या आई गावदेवी मातेच्या मंदिराच्या इथे येऊन केले, कारण तिचा आशीर्वाद आहे मला। प्रत्येक संकटात एक शब्द बोललो ना, जास्तीत जास्त 1 ते 2 तासात माझं नक्कीच दुःख दूर करते माझी आई। प्रत्येक संकटात करतेच असं नाही, कारण आपले कर्मावरती अवलंबून असतो। तर चला, माझ्या आई माऊलीचं मी दर्शन घेतो। मी फोटो नाही काढू शकत, कारण आमच्या आई माऊलीचं लेडीज दर्शन नाही घेऊ शकत, मग ते आम्ही कधीच व्हिडिओमध्ये नाही दाखवत मित्रांनो। पण आई माऊली खूप पावते मला ना, माझ्या शर्यती प्रेमींना पण माझ्याकडनं नमस्कार। चला तुम्हाला दाखवतो। एकदम कार्टून भाऊ, जीवाला जीव देणारा, आणि हा लवेश आणि एक कॅडी कायम सोबत, यांच्या मुला मी प्रत्येक संकटाला सामोरं जातो ना। आणि माझे इतर भाऊ पण आहेत, ते पुढे गेलेले आहेत, ते तुम्हाला नक्कीच दाखवतो ना। आई माऊलीचं मी दर्शन घेतो। चला मित्रांनो, आता आपण आलो कमानीजवळ आलोय, जी जांभुर्डे गावातून जाते म्हणजे वरती। तर तुम्हाला दाखवतो ती कमानी। आपण मासा सोडल्यानंतर पुढे आल्यानंतर जास्तीत जास्त 1 ते 1.5 किलोमीटरवरती ही कमानी बघायला भेटते। मग आपला आता पुढचा प्रवास इथूनच आहे। चला व्हिडिओमध्ये टिकून राहा, पुढे भेटू। आपल्याला बघू रस्त्याला कोण कोण मशाल घेऊन आलेत ते नक्कीच दिसतील। तर मित्रांनो, हा रस्ता जातो जांभुर्डे गावात आणि हा रस्ता जातो गडावरती। तर आपल्याला इकडनं जायचं आहे, चला। तर फायनली मित्रांनो, आम्ही सिद्धगडावरती पोहोचलेलो आहे। आणि हे आपलं मित्र आणि एक आपला मित्र नांदपचा, तो पुढे आलेला होता ना। गँग कुठे आहे त्याला आता विचारू। फायनली मित्रांनो, इकडे अनेक गावच्या मशाल आलेले आहेत आणि ते इथे उभे केलेले आहेत, तुम्हाला दाखवतो ना। आपली पण आहे तिथे मित्रांनो, तुम्ही बघू शकता। आपला इथे समाधी बघायला भेटली तुम्हाला, हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील आणि वीर भाई कोतवाल। तर इथे आता हळूहळू एक एक करून मशाल वाढत आहेत आणि अनेक गावातून एक देशभक्ती इथं प्रत्येकाला घेऊन आले। तर तुम्ही बघू शकता हा परिसर किती एकदम आनंदाने भरलेला आहे। तसंच एक मानवंदना देण्यासाठी आतुरतेने वाट बघत आहेत सकाळची। तुम्ही बघू शकता इथे किती लोक आहेत आणि अनेक देशभक्त इथं आलेले आहेत।
हे बघा मित्रांनो, अजून एक मशाल ज्योत आलेली आहे, तुम्ही व्हिडिओ मधून बघू शकता. अमर रे अमर रे अमर रे छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, वीर माता जिजाबाईचा. मित्रांनो इकडे बघू शकता तुम्ही, एक क्रांती ज्योत आलेली आहे. तर त्यांना विचारू कुठून आले दादा, कुठून आले? आम्ही इथे खालती जातो, जांभुडे गावावरून आलेले. तर कितीला निघलेले तुम्ही? आम्ही 9:30 वाजता निघलेलो. तर दादा कसं वाटतंय तुम्ही आज इथे आलेत? आज आम्हाला खूप छान वाटतंय, कारण वीर हुतात्मा हिराजी व गोमाजी पाटील यांनी देशासाठी आपले जे बलिदान दिले त्यांच्या माध्यमातून आम्ही ही क्रांती ज्योत काढली आणि आम्हाला खूप चांगलं वाटतंय. कारण ते स्वतंत्र, आपला देश जेव्हा स्वतंत्र झाला होता तर अनेक चळवळी त्यांनी उभ्या केल्या आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न केला. एक दादा, जांभुर्डे गावात एक तुमची एक वेगळीच ओळख झाली, कारण सिद्धगड तुम्हाला इथे असा प्रसिद्ध झालेला एक आपल्या हुतात्म्यांच्या मुलं, काय बोलाल? कारण वीर हुतात्मा हिराजी व गोमाजी पाटील हे आपल्या सिद्धगडच्या भूमीत त्यांना वीरमरण आलं, त्यांच्या माध्यमातून आपला सिद्धगड हा पावन झाला. त्यामुळे आमच्या सिद्धगडला एक ओळख मिळाली. चला दादा, नक्कीच चला, बाय बाय. मातरम. जब तक सूरज चांद रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा, तेरा नाम रहेगा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. क्रांतीपीठावर यायचंय. भगवान गुडे सर, परीक्षक आदरणीय भगवान गुडे सर. इकडे बघ ना, खायची प्यायची किती सोय, शांगा बिंगा दाखवतो तुम्हाला. वालाच्या शांगा, मोसंब्या, मको. जतीन दादा तू काय खाणार? शाकटाच्या शिंगा. इकडे अजून शिंगा उकरून झाले नाही. इकडे मंचुरन पण आले, वडापाव, मंचुरन. हा, एकदम मशासारखी जत्रा भरली इकडं. आमचा अड्ड्यात आता सध्या इथल्या झोपुरी बोलतावा. लोक आपल्याला असतात त्यांच्यावर काय करतात? मथुरला असतात आपल्या, हा लोक आपल्या मथुरला असतात त्यांच्याबद्दल काय करतात त्यांना? जाऊ दे, दिसल आपला अड्ड्यान धुमाकूल. 100% चला भाऊ, 100% त्यांचा पिरियड उठू आपण. ओके भाऊ, थँक्यू बाबा, थँक्यू, धन्यवाद. इकडं बघा मित्रांनो, बिस्लेरी आपण विकायला, यांना सगळं विकायला आहे ना. शांगा नको यांना, शांगा. लॉलीपॉप, लॉलीपॉप. ए बेटा, उपास आहे ना तुला? लालीपाट. आता झालं मित्रांनो, आमची अजून अशीच गँग कुठे आहे ती तुम्हाला दाखवतो. व्हिडिओ मध्ये टिकून राहा, नंतर आपण लहान मुलांचं भाषण बिषण होतील ते दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, आपल्या मुलांनी मशाल तिकडे ठेवले आणि त्यांची एक नेहमीची एक जागा असते, इथे आपलं जेवण वगैरे बनवतात आणि इथंच झोपतात. तर मित्र तुम्हाला दाखवतो आपलं भाऊ गावचं गोटसई आणि नांदप. असं गाण्यांचं धिंगाणा चालू आहे, बायांचं गाणी चालू आहे. ही सगळी नांदपची एरी डोरा आणि गोटसईची, बाकी गावची. मेन म्हणजे सचिन दादा, त्यांचं दर्शन घडलं. जगदीश दादा, आमचे बँडवाले. चल चल बारान. राष्ट्र माझा,
तर आपला आकाश दादा आहे तो चर्चा करतं, त्याला चर्चा करीत राहा, आम्ही तुम्हाला डिस्टर्ब नाही करीत. कुक आहे काय आजचा? काय भाजी बनवलेली तुम्ही? झाला सगळं जेवण, आता फक्त संध्याकाळी आम्ही लेट पोचलेल, आता भूक नाही राहिली. 12 वाजता. ओकऱ्यांना शिंगा झाल्या उकरून, आता आम्ही बी लागलो खायला. आता माझ्या दोरीला कोण कोण आहे तुम्हाला दाखवतो. प्रतीक बोष्टे, अवनादाचा बोऱ्या, दीपेश, सोम ना, यो आपला बनीलचा भाऊच आहे. काय नाव आहे? अनुज. तर मित्रांनो या तुम्ही शिंगा घाला, जाम मज्जा येते शिंगा घाला, पण जागरण आहे आपलं, मानवंदन द्यायची आहे. हे सौरव इथेच कुठे? तो आहे तिथंशी पण तो दिसणार नाही, का? कालोखान नाही दिसत. जाऊ दे चल आपलंय. जयदेव शिंगा कधी होतील? चला मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आता तुम्हाला लहान मुलांचं जे होणारे कार्यक्रम आहे ते दाखवतो, व्हिडिओ मध्ये टिकून राहा.